नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूजडंका. भारताच्या एखाद्या सीमावर्ती राज्यामध्ये जेव्हा विधानसभेच्या निवडणुका होतात, तर त्याचे परिणाम जय पराजयाच्या पलीकडे जाणारे असतात. पश्चिम बंगालच्या निमित्ताने हे पुन्हा एकदा ठसठशीतपणे समोर आलेलं आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचं सरकार होतं. ममता बॅनर्जी मुख्यमंत्री होत्या. त्यांचं सरकार आता पायउतार झालेलं आहे. भाजपचं सरकार आलेलं आहे. शुभेंदू अधिकारी मुख्यमंत्री झाल्यानंतर ममता बॅनर्जी यांच्या ज्या लाडक्या बांगलादेशी बहिणी आहेत, त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. या व्हिडिओमध्ये याच विषयावर बोलणार आहोत, परंतु व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती. आमचं चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. तृणमूल काँग्रेसच्या सत्ता काळामध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महिलांसाठी लक्ष्मीर भांडार नावाची योजना जाहीर केली होती. या योजनेच्या अंतर्गत महिलांना त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट पैसे येत असत, पैसे दरमहा येत असत. निवडणुका जेव्हा जाहीर झाल्या तेव्हा भाजपने निवडणूक जाहीरनाम्यामध्ये अन्नपूर्णा भांडार योजनेची घोषणा केली. ही योजना सुद्धा लक्ष्मीर भांडार योजनेसारखीच होती, परंतु या योजनेमध्ये महिलांना दरमहा 3,000 रुपये मिळणार होते. म्हणजे आधी जेवढे पैसे मिळायचे त्याच्या दुप्पट रक्कम या योजनेच्या अंतर्गत मिळणार होती. परंतु सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांनी एक महत्त्वाची घोषणा केलेली आहे आणि या घोषणेमुळे पश्चिम बंगालमध्ये जे बांगलादेशी, रोहिंग्या आणि पाकिस्तानी घुसलेले आहेत त्यांना जबरदस्त झटका मिळालेला आहे. शुभेंदू अधिकारी यांच्या सरकारने जाहीर केलेलं आहे की या योजनांचा लाभ फक्त आणि फक्त भारतीयांना मिळेल. लाभार्थ्यांच्या बाबत शुभेंदू अधिकारी यांच्या सरकारने नेमकी कोणती घोषणा केलेली आहे याच्याबद्दल मी बोलणारच आहे, परंतु त्याच्यापूर्वी त्या घोषणेबद्दल बोलू ज्या घोषणेमुळे बांगलादेश सरकारचं तोंड आंबट झालेलं आहे. सत्तेवर आल्या आल्या शुभेंदू अधिकारी यांनी पहिला निर्णय घेतला. त्यांनी असं जाहीर केलं की सीमेवर जे कुंपण बांधण्यात येत आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून, त्यासाठी जी जमीन आहे ती सीमा सुरक्षा दलाला 45 दिवसामध्ये अधिग्रहित करून हस्तांतरित करण्यात येईल. आणि ही घोषणा अत्यंत महत्वाची होती. या जमिनीवर तारेचं कुंपण उभारण्यात येणार आहे आणि या घोषणेच्या संदर्भात बांगलादेशकडून तात्काळ प्रतिक्रिया आली. बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान यांचे परराष्ट्र धोरण विषयाचे सल्लागार मोहम्मद हुमायून कबीर यांची प्रतिक्रिया आली. ते असं म्हणाले की आम्ही अशा तारेच्या कुंपणानं घाबरत नाही, परंतु दोन्ही देशाच्या जनतेमध्ये परस्पर संबंध वाढावे अशी जर भारताची इच्छा असेल तर सीमा सुरक्षेच्या संदर्भात जे नियम आहे, जी भारताची भूमिका आहे ती अधिक मानवी असायला पाहिजे. आता हुमायून कबीर यांची ही जी प्रतिक्रिया आहे ती ऐकून हसावं की रडावं ते भारतीयांना कळेना. या हुमायून कबीरना कोणीतरी समजावून सांगण्याची गरज आहे की बांगलादेशींच्या बाबत भारताची जी मानसिकता आहे, भारतीयांची जी मानसिकता आहे ती अशा प्रकारची आहे की बांगलादेशींनी भारतात फिरकू सुद्धा नाही. म्हणजे परस्पर संबंध तर खूप दूरची गोष्ट, त्यांनी त्यांच्या देशात राहावं, त्यांच्या देशाच्या सीमेत राहावं आणि तिथे सुखी राहावं. आमच्याशी कोणत्याही प्रकारचा संबंध ठेवू नये. आधीच जे बांगलादेशी भारतामध्ये घुसून बसलेले आहेत ते आम्हाला सोसवत नाहीयेत, त्यांना परत पाठवायचं कसं याच्या उपाययोजनांवर केंद्र सरकार काम करतंय, पश्चिम बंगाल सरकार काम करतंय. त्याच्यामुळे नको ते परस्पर संबंध, तुम्ही तुमच्या देशात सुखी राहा आणि आम्हाला आमच्या देशामध्ये सुखी राहू द्या. शुभेंदू अधिकारी यांची जी जमीन हस्तांतरित करण्याची घोषणा होती त्या घोषणेमुळे बांगलादेशींचं तोंड आंबट झालेलं आहे. परंतु विषय इथे संपत नाही. ही तर पश्चिम बंगालच्या भाजप सरकारने केलेली सुरुवात आहे. बांगलादेशी भारतामध्ये येतात कशाला? तिथे पोटभर मिळत नाही, त्यामुळे इथे पोटभर मिळेल या आशेने येतात. तिथे कामधंदा नाहीये, इथे कामधंदा मिळेल या आशेने येतात. आणि या जर दोन्ही शक्यता बंद झाल्या तर ममता बॅनर्जी यांच्या सरकारच्या काळामध्ये जे सहज शक्य होतं ते भाजपच्या सरकारच्या काळामध्ये शक्य राहणार नाहीये. हे सगळं बंद होणार आहे. यांना इथे कामधंदा करता येणार नाही. सरकारी खिरापतीच्या माध्यमातून यांना जो पैसा मिळतोय तो मिळणं बंद होईल. अशा प्रकारच्या उपाययोजना शुभेंदू अधिकारी यांचं सरकार करत आहे. त्या दिशेने पावलं टाकायला सुरुवात झालेली आहे. ममता बॅनर्जी यांच्या सत्ता काळामध्ये पश्चिम बंगालमध्ये जनतेसाठी अनेक योजना राबवण्यात आल्या. या योजनांची बरीच चर्चा झाली. या योजनांमध्ये जे घोटाळे झाले त्याची सुद्धा जबरदस्त चर्चा झाली. स्वस्तात रेशन ही एक योजना होती. गरिबांना स्वस्तात रेशन दिलं जायचं, परंतु अन्न व नागरी पुरवठा मंत्री ज्योतिप्रिय मलिक यांनी या योजनेमध्ये घपला गेला. जे रेशन गरिबांना दिलं पाहिजे होतं ते त्यांनी काळ्या बाजारामध्ये विकलं, भरपूर पैसा कमवला. या ज्योतिप्रिय मलिक यांना अटक झाली. ईडीच्या मार्फत त्यांची चौकशी आज सुद्धा सुरू आहे. केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या अशाही काही योजना आहेत ज्या योजनांचा थेट लाभ लाभार्थ्यांना मिळतो. म्हणजे केंद्र सरकारकडून किंवा राज्य सरकारकडून जो निधी दिला जातो तो लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट डिपॉझिट करण्यात येतो. या ज्या योजना आहेत त्यांची अंमलबजावणी अधिक उत्तमरित्या व्हावी आणि या योजनांमध्ये कोणताही भ्रष्टाचार होऊ नये म्हणून पश्चिम बंगालमध्ये नव्याने सत्तारूढ झालेलं शुभेंदू अधिकारी यांचं जे सरकार आहे ते प्रयत्न करताना दिसतंय. भाजप सरकारचं लक्ष फक्त योजनांमध्ये जे घबले होतात, जी चोरी होते ती रोखणं, जो भ्रष्टाचार होतो तो रोखणं इथपर्यंत मर्यादित नाहीये. भाजप सरकारचं लक्ष याच्या पलीकडे जाणार आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या कार्यकाळामध्ये
जी लक्ष्मी भांडार योजना होती, त्या योजनेसाठी तुम्ही तुमचं आधार कार्ड दिलं, तुमचं रेशन कार्ड दिलं, तुमच्या बँक खात्याचा तपशील दिलात, तुमचा मोबाईल नंबर दिलात, तर तुम्ही या योजनेचे लाभार्थी बनायचात. या योजनेचे पैसे आहेत ते दरमहा तुमच्या खात्यामध्ये जमा व्हायचे. महिलांसाठी ही योजना होती. भाजपने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यामध्ये अन्नपूर्णा भांडार ही योजना जाहीर केली आणि या योजनेच्या माध्यमातून दरमहा महिलांना 3,000 रुपये मिळतील अशा प्रकारची घोषणा केली होती. परंतु आता ही योजना राबवण्याची वेळ आलेली आहे, कारण भाजपचं सरकार पश्चिम बंगालमध्ये सत्तारूढ झालेलं आहे. भाजपचे नेते आता कटाक्षाने प्रयत्न करतायत की या योजनांचा लाभ फक्त आणि फक्त भारतीयांना मिळाला पाहिजे. पश्चिम बंगालमध्ये घुसून बसलेल्या एकाही बांगलादेशीला याचा लाभ मिळू नये याचा प्रयत्न भाजपचे नेते करताना दिसत आहेत. आणि त्याच प्रकारची घोषणा मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट झालेल्या महिला नेत्या अग्निमित्रा पॉल यांनी केलेली आहे. काल एका वृत्तसंस्थेशी बोलताना अग्निमित्रा पॉल यांनी अत्यंत स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं, अत्यंत परखड शब्दामध्ये सांगितलं की स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन या उपक्रमाच्या अंतर्गत मतदार याद्यांमधून जी नावं वगळण्यात आलेली आहेत त्यांना लक्ष्मी भांडार योजनेचा किंवा अन्य सरकारी योजनेचा कोणत्याही प्रकारे लाभ मिळणार नाहीये. आणि त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते असं म्हणाले की ज्यांची नावं कापण्यात आली आहेत ते कोण आहेत? एक तर मृत आहेत किंवा असे लोक आहेत जे राज्य सोडून गेलेले आहेत किंवा असे लोक आहेत जे संदिग्ध भारतीय आहेत, म्हणजे ज्यांच्या नागरिकत्वाबद्दल शंका आहे. तर जे मृत आहेत त्यांना योजनेचा लाभ देण्याचं काही कारणच नाहीये आणि जे भारतीय नाहीत, ज्यांच्या नागरिकत्वाबद्दल संशय आहे, अशा लोकांना या योजनेचा लाभ आम्ही कसा काय द्यावा? शुभेंदू अधिकारी यांच्या सरकारने आधी बांगलादेशी आणि त्यांच्या कैवाऱ्यांना एक जबरदस्त जखम दिली आणि जखम देऊन थांबले नाहीत, त्याच्यावर मीठ चोळण्याचं पण काम केलं आणि असं मीठ चोळलेलं आहे, त्याच्याबरोबर लिंबू पिळलेलं आहे, ज्याच्यामुळे लिब्रांटो आणि डावे आता थैथयाट करणार आहेत आणि हा थैथयाट जबरदस्त होणार आहे. अग्निमित्रा पॉल यांनी पुढे जाऊन सांगितलं की मुख्यमंत्र्यांचे अत्यंत स्पष्ट आदेश आहेत. ज्यांची नावं स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन या उपक्रमाच्या अंतर्गत कापली गेलेली आहेत, मतदार यादीतून वगळण्यात आलेली आहेत, परंतु ज्यांनी लवादाकडे दाद मागितलेली आहे, अशा लोकांना निर्णय होईपर्यंत या योजनांचे लाभ मिळतील. शिवाय ते लोक ज्यांनी सिटीजन अमेंडमेंट ऍक्टच्या अंतर्गत भारत सरकारकडे नागरिकत्वासाठी अर्ज केलेला आहे, विनंती केलेली आहे, त्या लोकांना सुद्धा या योजनांचा लाभ मिळत राहणार आहे. म्हणजे अग्निमित्रा पॉल त्या लोकांबद्दल बोलतायत जे बांगलादेशमध्ये होणाऱ्या अत्याचारांना कंटाळून भारतामध्ये आलेले आहेत, तिथल्या कट्टरतावादाला कंटाळून जे हिंदू पश्चिम बंगालमध्ये शरणार्थी म्हणून आलेले आहेत, अशा सगळ्या लोकांना या योजनांचे लाभ मिळणार आहेत असं अग्निमित्रा पॉल यांनी सांगितलंय. पश्चिम बंगालचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी हे हिंदुत्वाबाबत अजिबात संकोच नसलेले नेते आहेत. कोणतीही भीडभाड न ठेवता ते सांगत असतात की मी हिंदुत्ववादी आहे. म्हणजे हनुमानाने छाती फाडून जसं प्रभू रामाचं दर्शन माता सीतेला घडवलं, त्याच प्रकारे शुभेंदू अधिकारी आपल्या हिंदुत्वाचं दर्शन घडवत असतात. असं थोडं थोडं हिंदुत्व ते दाखवण्याचं काम करत नाहीत. तर त्या शुभेंदू अधिकारींनी आपली भूमिका अत्यंत स्पष्ट केलेली आहे. बांगलादेशी मुसलमानांना सरकारी योजनांचा लाभ मिळणार नाही, कोणत्याही परिस्थितीत मिळणार नाही. परंतु बांगलादेशमध्ये कट्टरवाद्यांच्या त्रासाला कंटाळून जे हिंदू भारतात आलेले आहेत त्यांना मात्र सर्व प्रकारच्या सरकारी योजनांचा लाभ मिळत राहणार. पश्चिम बंगालमधल्या भाजपच्या नेत्यांनी बांगलादेशी भारतात घुसतात कसे आणि इथे बस्तान ठोकून वर्षानुवर्ष राहतात कसे याचा मला वाटतं थोडासा अभ्यास केलेला आहे. बांगलादेशी भारतामध्ये घुसतात आणि त्यांच्या पोटापाण्याची सोय होते. आधीचं जे ममता बॅनर्जी यांचं सरकार होतं ते बांगलादेशींना आधार कार्ड काढून द्यायचं, जन्मतारखेचे बनावट दाखले बनवून द्यायचं आणि त्याच्यानंतर उरलेली जी डॉक्युमेंट आहे ती बनवणं अत्यंत सोपं असतं. हे 2 दाखले जर तुमच्याकडे आले तर तुमच्याकडे मोबाईलचं सिम कार्ड येतं, मग तुम्ही बँकेमध्ये खातं उघडू शकता. त्या बँकेमध्ये खातं उघडल्यानंतर लक्ष्मी भांडारचे जे 1,500 रुपये आहेत ते दरमहा तुमच्या खात्यामध्ये येतात. सरकारी हॉस्पिटलमध्ये तुम्हाला मोफत उपचार मिळतात, सगळ्या सरकारी योजनांचे लाभ मिळतात. मग तुम्हाला भारतात राहून फारशी मेहनत सुद्धा करावी लागत नाही. इथे राहायचं, इथे उपद्रव निर्माण करायचा आणि इथे तुमची संख्या वाढवायची. म्हणजे भारतामध्ये बांगलादेशींचा जो सुरुवातीचा प्रादुर्भाव होता तो आसाममध्ये झाला, पश्चिम बंगालमध्ये झाला, त्रिपुरामध्ये झाला आणि त्याच्यानंतर ही सगळ्या भारताला लागण लागली. भारताच्या सगळ्या राज्यांमध्ये हे बांगलादेशी शिरले आणि तिथे बस्तान ठोकून बसले. आता ही जर लागण रोखायची असेल, हा प्रादुर्भाव जर रोखायचा असेल तर त्याचा काहीतरी फॉर्म्युला हवा आणि जिथे ही लागण सुरू झाली तिथेच हा फॉर्म्युला सापडलेला आहे. शुभेंदू अधिकारी यांना सापडलेला आहे. त्यांच्या लक्षात आलेलं आहे की या लोकांना मिळणारे लाभ जेव्हा आपण बंद करू तेव्हा त्यांचं इथे राहणं अशक्य होईल. इथे त्यांना कामधंदा मिळणार नाही, इथे त्यांना रोजगार मिळणार नाही, सरकारी योजनांचा लाभ मिळणार नाही आणि त्याच्यामुळे त्यांना भारत सोडून जाणं भाग पडेल. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने दणदणीत विजय मिळवला हे वास्तव आहे.
परंतु या आनंदामध्ये जर भाजपचे नेते मशगूल राहिले आणि पुढे काहीच झालं नाही तर त्याचे परिणाम असे होऊ शकतील की भविष्यात विधानसभा निवडणुकीमध्ये, लोकसभा निवडणुकीमध्ये विजय तर खूप दूरची गोष्ट, पश्चिम बंगाल भारतामध्ये राहील की नाही अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होईल. आणि त्यामुळे शुभेंदू अधिकारी यांचं जे सरकार आहे ते घुसखोरांच्या विरोधात कठोरातली कठोर कारवाई करताना दिसतंय. एकतर जमीन हस्तांतरणाचा जो मुद्दा ममता बॅनर्जी यांच्या सरकारच्या काळामध्ये लोंबकळला होता, त्या मुद्द्यावर तर अधिकारी यांनी तोडगा काढलेलाच आहे. 45 दिवसात ही जमीन सीमा सुरक्षा दलाला सोपवली जाईल. परंतु त्याच्या पलीकडे जाऊन हे जे तारेचं कुंपण सीमेवर उभारण्यात येणार आहे त्याच्यामध्ये विजेचा प्रवाह सोडण्यात येईल. जे घुसखोर बांगलादेशमधून भारतामध्ये घुसण्याचा प्रयत्न करतील त्यांच्यावर थेट गोळ्या झाडा अशा प्रकारचे आदेश सीमा सुरक्षा दलांना देण्यात आलेले आहेत आणि याचा परिणाम सुद्धा दिसू लागलेला आहे. बांगलादेशमधून घुसखोरी करणारे 2 तस्कर सीमा सुरक्षा दलाच्या गोळीबारामध्ये ठार झालेले आहेत. बांगलादेशच्या सीमेवर जी भारतीय राज्य आहेत, पश्चिम बंगाल, आसाम, त्रिपुरा, या राज्यांमध्ये जो काही घटनाक्रम दिसतोय त्याचा थेट संबंध भारताच्या अंतर्गत सुरक्षेशी आहे. बांगलादेशच्या नेत्यांनी किंवा बांगलादेशच्या मुत्सद्द्यांनी या घटनाक्रमामुळे अस्वस्थ होण्याची खरं तर काहीच गरज नाहीये, परंतु ते होत आहेत. आता मोहम्मद हुमायून कबीर यांना चूस मारण्याची काही गरजच नव्हती. आम्ही आमच्या सीमेवर जर तारेचं कुंपण उभारतोय तर तुमच्या बापाचं काय जातं, तुम्हाला अस्वस्थ होण्याचं कारण काय, आणि तुम्ही भारताला का सांगताय की सीमा सुरक्षेच्या संदर्भात भारताची जी भूमिका आहे ती मानवी असायला पाहिजे. आता यांच्या दृष्टीने मानवी असणं आणि जगाच्या दृष्टीने जे मानवी असणं याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. यांच्या दृष्टीने मानवी असणं म्हणजे काय, ममता बॅनर्जी या प्रचंड मोठ्या मानवतावादी होत्या. त्या काय करायच्या, बांगलादेशींना भारतामध्ये घुसण्याची मुभा द्यायच्या, त्यांना आधार कार्ड बनवून द्यायच्या, त्यांना इतर कागदपत्र बनवून द्यायच्या, जेणेकरून इथे बस्तान ठोकावं, इथे पोट भरावं आणि सरकारच्या कृपेने मतदार यादीमध्ये सुद्धा शिरकाव करावा आणि नंतर भारतीयांच्या उरावर बसून राजकारण करावं. तर असा जो मानवतावाद आहे तो ममता बॅनर्जी यांच्या सोबत पाय उतार झालेला आहे. आता जे नवं शुभेंदू अधिकारी यांचं सरकार आहे ते सरकार या मानवतावादाला लाथाडणार आहे, किंबहुना या मानवतावादाला लाथा घालणार आहे. हे सरकार अशा प्रकारचा मानवतावाद अजिबात मानत नाही. हे सरकार फक्त भारताचं हित मानतं. भारताच्या अंतर्गत सुरक्षेला या सरकारचं प्राधान्य आहे. भाजपाने ममता बॅनर्जी यांच्या कार्यकाळामध्ये जो मानवतावाद होता म्हणजे बांगलादेशींच्या दृष्टीने, तो मानवतावाद आता खोल गाडून टाकलेला आहे. त्या मानवतावादाला तिलांजली दिलेली आहे आणि भाजपचे नेते राष्ट्रहिताची भूमिका घेऊन आता घुसखोरांच्या विरोधात कारवाई करताना दिसत आहेत. याची प्रतिक्रिया इथे भारतामध्ये होत आहे. ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष, डावे, लिब्रांडू सगळेच बिथरलेले आहेत, सगळेच थैथयाट करताना दिसत आहेत आणि याची प्रतिक्रिया सीमेच्या पलीकडे तिथे बांगलादेशमध्ये सुद्धा होते. बांगलादेश मधला जो कट्टरतावादी आहे तो आता रस्त्यावर उतरलेला आहे, मोर्चे काढतोय आणि अशा प्रकारचा दावा करतोय की भारतामध्ये मुस्लिमांना टार्गेट करण्यात येत आहे. मुस्लिमांना म्हणजे बांगलादेशींना टार्गेट करण्यात येते असं ते म्हणू शकत नाहीत, म्हणून म्हणतात की मुस्लिमांना टार्गेट करण्यात येत आहे. इनायतुल्ला अब्बासी नावाच्या बांगलादेशी कट्टरवाद्याने भारताला धमकी दिलेली आहे. भारताला अशी धमकी दिलेली आहे की तुम्ही जर तिथे मुस्लिमांवर अन्याय कराल, तिथे जर मुस्लिमांवर अत्याचार कराल तर आम्ही बांगलादेशमध्ये हिंदूंना टार्गेट करू, हिंदूंचा आम्ही छळ करू. म्हणजे बांगलादेशमध्ये मोहम्मद युनूस यांच्या कार्यकाळामध्ये जो हिंदूंचा छळ करण्यात आला होता तेव्हा काय होतं, कारण खरं तर यांची जी मानसिकता आहे ती पूर्णपणे हिंदू विरोधी मानसिकता आहे आणि त्या हिंदू विरोधी मानसिकतेचा बंदोबस्त भाजपाने पश्चिम बंगाल पुरता तरी केलेला आहे, आसाम पुरता तरी केलेला आहे आणि भविष्यामध्ये केंद्र सरकारला अशी पावलं उचलावी लागतील जेणेकरून बांगलादेशमध्ये जो हिंदू आहे त्याच्या सुद्धा हिताचं रक्षण होईल, त्याचं सुद्धा रक्षण होईल या कट्टरवाद्यांच्या अत्याचारापासून. या व्हिडिओमध्ये तुर्तास येथेच थांबतोय. व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओमकार भागवत, व्हिडिओ एडिटर जय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट बॉक्समध्ये भरभरून व्यक्त व्हा, सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.